बोल ना काहीतरी. काय बोलू आणि कशासाठी बोलू? मी सांगितलं होतं ना तुम्हाला दोघांना की सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय मी कोणतीही ऑर्डर घेणार नाही, बिझनेसचा विचार नंतर करू. पण नाही ऐकलं, तुम्ही गोंधळ घातलात. आणि शिल्पी तुला तर निक्षून सांगितलं होतं मी, सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तुझी तब्येत आहे आणि तुझं बाळ. त्याच्यानंतर बिझनेस वाढूया असंही तुला सांगितलं होतं. हे बघा, तुम्हा दोघांशीही ना मला या विषयावर बोलायचं नाही. वहिनी अगं असं का करतेस? मागच्या वेळी जेव्हा टेंडरचा गोंधळ झाला आणि आता हा जो गोंधळ झाला, या दोन्ही वेळी माझं फक्त आणि फक्त एकच इंटेन्शन आहे, ते म्हणजे तुला काहीतरी मदत करणं. मला सतत असं वाटतं की माझी तुला काहीच मदत होत नाहीये, काहीच उपयोग होत नाहीये, म्हणून मी हा सगळा घाट घालतेय ना ग. आणि मला माहितीये वहिनी, तुझ्यामध्ये खरंच खूप पोटेन्शियल आहे आणि मार्केटिंग हा माझा प्लस पॉइंट आहे. त्यामुळे माझा तुला काहीतरी उपयोग व्हावा म्हणून मी पार्लरला यायला लागले. वहिनी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे सगळं आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी चालू आहे. अगं मान्य आहे मला सगळं, पण हे सगळं आपण मला सर्टिफिकेट मिळाल्यानंतरही करू शकलो असतो ना. सर्टिफिकेट नकोच आहे ना, मी विचारलं ते ना. काय? हो, सर्टिफिकेट नकोय? तुमच्या दोघांच्याही लक्षात येत आहे का हा सगळा विक्रमचा प्लॅन असला तर? अगं असं काय करतेस? मी गेलेलो त्यांच्या ऑफिसला, सगळी शहानिशा केली आहे. ते अशा छोट्या छोट्या बिझनेसेस असतात ना, त्यांना खूप चान्सेस देतात. म्हणजे कसं आहे, तो बिझनेस ग्रो होतो ना, त्यामुळे म्हणून ते लायसन्स वगैरे मागत नाही. हे बघ, ऑर्डर पण दिली त्यांना आपल्या. तुम्ही परचेस ऑर्डरही घेऊन टाकली दोघांनी? रॉ मटेरियल पण मागवलं. काय रॉ मटेरियल पण? अश्विनी, मी काय म्हणते, 500 पॅक्स बनवताना आपण किती मेहनत घेतली होती आणि आता तर 10,000 द्यायचे आहेत. आपण ही ऑर्डर ना एक चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करूयात. आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे ग. ठीक आहे, तुम्ही तिघांनी ठरवूनच टाकले ना, मग मी काय बोलणार. तुम्हाला जे काही करायचे ते करा, पण ते सगळं करण्यापूर्वी माझी एक अट आहे. विकेश, ਤੁਹਾਡੀ बात प्रिंसिपल सर नू तू एकदम कामली और कॉन्फिडेंटली बता. वो तेनू परमिशन के लिए ना नहीं बोलेंगे, लेकिन मैनू बता तेनू कितने टाइम के लिए लैब लगेगी? मला फक्त मेजरमेंट्स कन्फर्म करायचे आहेत आणि फॉर्म्युला चेक करायचे आहेत. म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिकलच्या वेळेत पण ह्या गोष्टी करू शकते. अरे ओके, तो डन डील. ठीक है. अरे डन डील काय? मला सांग, प्रिन्सिपल माझ्या पर्सनल गोष्टींसाठी मला लॅब यूज करायला परमिशन देणार आहेत का? तू ना ओदे नाल बात कर. एक मिनिट. जेनी? हॅलो. हॅलो अश्विनी, प्लीज तू इमिजिएटली इथे निघून ये ना. जेनी, अगं मला प्रिन्सिपल सरांना भेटायचे, आता नाही शक्य होणार. अगं इथे जास्त अर्जंट आहे, इथे खूप मोठा इश्यू होतोय, प्रॉब्लेम आहे इथे. प्लीज ये ना तू लवकर. बरं, मी येते. दलजीत, इमर्जन्सी है ना, तू जा, टाइम वेस्ट मत कर. अरे पण प्रिन्सिपल सरांशी बोलायचं आहे ते. तुसी जाओ, मैं सर के साथ बात कर लूंगा. तू खरंच बोलशील? अरे डोंट वरी, मैं सब संभाल लूंगा. तू जा. मी जाते, पण तुझं बोलणं झाल्यानंतर मला फोन नक्की करशील ना? अरे पाहिजे मला ती फाईल, पाहिजे मला. शिल्पी, तू असं अश्विनीला परस्पर बोलवून घ्यायला नको होतं. हातातलं पार्लरचं काम टाकून तिला यावं लागतंय ना. अगं मग काय झालं एवढं? तिने ती फाईल ठेवली होती. विद्युत 10 वेळा फोन करून विचारतोय ती रिसीट कुठे आहे, रिसीट कुठे आहे. अर्जंट होतं म्हणूनच बोलवून घेतलं ना तिला. पहिली ती फेकाफेक बंद कर. ती बिचारी आवरते आणि तू फेकतेस परत सगळं. शांत हो जरा. अरे मी तुला किती वेळा सांगू, मला ती पाहिजे, पाहिजे रिसीट पाहिजे मला आता. शिल्पी, काय झालं? बरं झालं तू आलीस. काय झालं? तू बरी आहेस ना? हो, मी बरी आहे, मला काही झालेलं नाहीये. अगं फाईल कुठे आहे? ती ब्लू बॅग मध्ये नाही का फाईल ठेवली होती. अगं कसली फाईल? अगं ते टेस्ट केले, त्याचे रिपोर्ट आले, तर त्याच्यासाठी जे पैसे भरले त्याची रिसीट कुठे आहे? ती रिसीट हवी आहे. विद्युत मला 10 वेळा फोन करून विचारतोय, त्या रिसीटचा फोटो पाठवायचा आहे त्याला. तर फाईल हवी आहे मला ती. शिल्पी, तू एवढ्या गोष्टीसाठी मला पार्लर मधनं फोन करून बोलावलं? हो, फाईल कुठे आहे ती? एक मिनिट. काल ब्ल्यू बॅग भिजली म्हणून तू ह्या दुसऱ्या बॅगेत ठेवलीस ना, आणि बॅग तू इथेच ठेवली शिल्पी. इथे? ओ शिट,
ही बघ तुझी फाईल. शिट शिट शिट, आय एम सो सॉरी. मी इतकी घाबरले होते, म्हणलं कुठे गेली फाईल. तू बरी आहेस ना? हो. तुझा फोनवर आवाज इतका असा आला की मी घाबरले आणि म्हणून मी तशीच पळत आले अगं पार्लर मधनं. आय एम सो सॉरी फॉर दॅट. खरंच सॉरी. आता जा त्याचे फोटो काढ आणि पाठव विद्युतला. माझा फोन कुठे आहे आता? आतमध्ये आहे. हो हो, सॉरी 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 सर, खरंच सॉरी. काय झालं आईला? प्रेग्नन्सी मध्ये विसरतात का लोक? अश्विनी, तू ये इकडे शांतपणे बस. बस शांतपणे, चल बस. काय झालंय तुला? आता कळलं ना ती ठीक आहे, मग एवढी टेन्शन मध्ये का वाटतेस? टेन्शन नाही हो, पण आज एकही काम धड झालं नाही. कॉलेजमध्ये सरांशी बोलायचं होतं तेव्हा नेमका जेनीचा फोन आला. ती म्हणाली काहीतरी क्लायंटचा घोळ झालाय म्हणून तिकडनं मी पार्लरमध्ये गेले. पार्लरमध्ये गेल्यावर क्लायंटला सर्व्हिस देत होते तेव्हा शिल्पीचा फोन आला. शिल्पी म्हणाली काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तू लगेच घरी निघून ये. तर घरी निघून आले. या सगळ्या गोंधळात माझं ना आज एकही काम पूर्ण नाही झालं आणि उगाच वेळ वाया गेला. ठीक आहे, शांत होता. आणि मला माहिती आता तुला कसली गरज आहे. कशाची? गरमागरम चहाची. चल तू फ्रेश हो, मी चहा बनवतो. तू थांब, मी करून आणते. जा. आले बरोबर, आले मी. ती समजते की परमिशन मिळाली आहे म्हणून. तुम्ही खरं सांगायला पाहिजे तिला. कसं आहे ना मयुरी, ती आता पूर्ण दिवस थकली आणि ड्रेन आउट झाली म्हणून मी तिला सांगितलं नाही, समजलं? तसंही मी तिला सत्य नंतर सांगणारच आहे. पण बाबा, तुम्ही आईला प्रॉमिस केलंय की तुम्ही तिच्याशी खोटं बोलणार नाही म्हणून. दादा, खोटं बोललास तू? आई, आज आहे ना आमच्या वर्कशॉप मध्ये मी माझा प्रोजेक्ट करणार आहे. आणि मी माझ्या कॉलेजच्या लॅब मध्ये जाऊन काम करणार. सेम टू सेम. मला माहिती आहे. आणि ऑल द बेस्ट. तुझं प्रोजेक्ट आहे ना एकदम छान होणार. परमिशन मिळाल्यामुळे ना अर्धाधिक काम सोपं झालंय. शिल्पी, ते रॉ मटेरियलचे पॅकेज तयार केलेस का ग? वहिनी, हे घे, हे बघ तयार आहे. थँक्स अगं, खरंच हे तू तयार केल्यामुळे ना लॅब मध्ये काम करणं जरा सुटसुटीत होईल. खरंच. तुझं झालं की फोन कर मला, मी येते डिरेक्टली पार्लर मध्ये मग. हा. आणि मला यात काही अडलं तर अधोक्षज सरांना पण विचारता येईल आणि प्रिन्सिपल सरांना पण विचारता येईल ना? हो, बरोबर आहे. करा कॉल, मी येते पार्लर मध्ये आज. पहिल्यांदा एवढी मोठी ऑर्डर मिळते, जरा प्रेशर आलंय, पण सरांची आणि प्रिन्सिपल सरांची मदत असल्यामुळे काम सोपं होईल. हो, होईल अगं, सगळं नीट होईल. पण तू आठवणीने मला कॉल कर, मी फ्रीच आहे संध्याकाळी. मी येते पार्लर मध्ये. ठीक आहे, तू पोचलीस की कॉल कर. हो, पार्लर मध्ये करते. हो. अहो, निघते मी. चल 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 अगं चल, कुहू स्कूल बस येईल. बाय बाय बाय. बाय 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 बाय. दादा, आपण अजूनही वहिनीला जर नाही खरं सांगितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अश्विनी, कॉलेजला पोचायच्या आधी करतो मी काहीतरी. हा दलजीत, हा सुन जरा. ते मी अश्विनीला अजून सांगितलं ना, प्रिन्सिपल सरांनी परमिशन दिली ना, ते सांगितलं नाहीये. क्या? अभी तक नहीं बताया? पर क्यों? अरे क्यू काय? काल ती आली तेव्हा टेन्शन मध्ये होती रे. त्यात हे सगळं सांगितलं असतं तिने कन्साइनमेंटच कॅन्सल केली असती, म्हणून नाही सांगितलं. पर अभी ऐसी की करें? अरे दूसरा कुछ ऑप्शन है क्या? अरे प्रिंसिपल सर ने तो बोला है ना, अश्विनी लैब में काम नहीं कर सकती. अरे इतना बड़ा कॉलेज है, दूसरी कोई जगह नहीं है क्या? काम तो कॉलेज में कितने भी कर सकते हैं, पर इक्विपमेंट का क्या? तेनू लैब में काम करना है ना,
सर ने हमें कॉलेज खत्म होने के बाद सिर्फ 1 घंटे की परमिशन दी है। पण कॉलेज संपल्यानंतर 1 तास का, म्हणजे कॉलेज सुरू असते वेळी- अरे यार ऐश, एक क्वेश्चन आंसर बाद में खेलते हैं। चल फटाफट काम शुरू कर, बाद में हमें टाइम पे लैब भी खाली करनी है। ऐश सुना, मैंने ना 2-3 कॉल करने हैं, करके आओ। तेनू कुछ प्रॉब्लम तो नहीं है ना? अरे नाही, जा। हेलो हेलो बोलो। हेलो हेलो, आवाज नहीं आ रही है? हेलो हेलो, कुछ सुनाई नहीं दे रहा है। अरे नेटवर्क में आता हूं, रुको। हेलो 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 हेलो। सर मला वाटतं आपण सगळ्या विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल व्हिजिटचे रिपोर्ट सबमिट करून घ्यायला पाहिजे। बरं, जेवढ्या लवकर होतील तेवढे करायला पाहिजे। बरोबर। सर लॅबचा दरवाजा उघडा कसा? सांगत होते खोटं बोलू नका, तिच्याशी खोटं बोलू नका। आता ती आल्यानंतर प्रचंड चिडणार आहे। तिला काय सांगायचं, कसं समजून सांगायचं, तुमचं तुम्ही बघा बाबा, मला ओढू नका उगाच त्याच्यामध्ये। हे चुप ना, सारखं खोटं खोटं काय? मी काय मुद्दामून खोटं बोललो? ती टेन्शन मध्ये होती म्हणून मी तिला सांगितलं नाही ना, आणि खोटं नव्हतं मुळात, फक्त खरं काय ते नाही सांगितलं, आणि नंतर सगळं सांगणारच होतो। रिझन काही असू दे, पण अश्विनीला हे आवडणार नाही। लास्ट टाइम शिल्पीने आणि मी तिला पॅकेज बद्दलच्या ऑफरचं नाही सांगितलेलं ना, केव्हा केवढी चिडली होती। प्रिन्सिपल सरांनी लॅबमध्ये काम करायची परवानगी दिली, ही आयडिया कुणाची होती? शिवनी, आम्ही सांगणारच होतो तुला, पण जरा उशीर झाला। कधी सांगणार होते? आणि जर तुम्हाला सांगायचंच होतं तर माझ्याशी खोटं का बोललात तुम्ही? अहो 2 दिवसापूर्वी तुम्ही मला प्रॉमिस केलं ना की तुला मी सगळं सांगेन, तुझ्याशी खोटं नाही बोलणार, आणि 2 दिवसानंतरच तोडलं। अहो कॉलेजमधलं माझं ऍडमिशन कॅन्सल व्हायची वेळ आली होती, तेव्हा सगळी कॉलेजची मुलं आणि स्टाफ माझ्या पाठीशी उभे राहिले, म्हणून मला कॉलेजमध्ये परत ऍडमिशन मिळालं, आणि आता त्याच कॉलेजमध्ये। कसं कळत नाही तुम्हा लोकांना? हा, प्रिन्सिपल सरांनी मला या कॉलेजची ब्रँड अँबॅसेडर होशील का असं विचारलं होतं। त्यांनीच मला कॉलेजच्या लॅब मध्ये चोरून काम करताना पाहिलं। किती लाजिरवाणी गोष्ट आहे। तरी मी दादाला सांगत होते की बहिणीला आपण खरं सांगून टाकूया, पण माहित होतं ना, मग सांगितलं का नाहीस तू? अगं लपवायचं असं म्हणून नाही, पण सांगणार होतो, म्हणजे सांगणारच होतो, पण राहून गेलं। हे बघ शिल्पी, मला ही कन्साइनमेंट घ्यायचीच नव्हती, पण तुम्हा लोकांच्या आग्रहाखातर मी ही कन्साइनमेंट करायला होकार दिला।
वहिनी अगं तसं नाही ग, पण म्हणजे खोटं बोलणं आणि खरं लपवणं या दोन्ही गोष्टींमध्ये काही फरक नाहीये शिल्पी. तुला माहिती तुझा ना मला राग आला नाहीये, पण मी खूप हर्ट झाले. आई अगं पण प्लीज मयूर, तुम्ही सगळ्यांनी ही कन्साइनमेंट घेतली आहे ना, मग आता तुम्हीच पूर्ण करा. मी खूप चिडलीये. तिला आपण काहीच नाही सांगितलं त्यामुळे इतकी हर्ट झालीये. ती जेवताना सुद्धा कोणाशी काहीच बोलली नाही. तिला आपल्याकडनं हे एक्सपेक्टेडच नव्हतं. आता कन्साइनमेंटचं काय करायचं? तिच्याशिवाय तर ही कन्साइनमेंट पूर्ण होऊच शकत नाही. प्रोडक्ट बद्दलचं सगळं नॉलेज फक्त तिलाच आहे आणि आपण तर ऍडव्हान्स घेऊन बसलोय. कसं करायचं? मयू तू तरी सांग का. मयू तू रडतीयस? काय नाही. काय काही नाही? मी आत्ता बघितलं डोळे पुसत होतीस. काय झालं सांग ना. आत्ता प्रतीक परत आलाय आणि मी भेटले त्याला. व्हॉट? तू प्रतीकला अगं पण का भेटलीस? आम्ही भेटलो पण मी आमचं नातं संपवलं आत्या. त्याला सांगितलं मी की माझ्याशी कधीच बोलू नकोस म्हणून. अगं पण मयू मी बोलू का प्रतीकशी? तसंही हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी बोलते. नको आता तू नको टेन्शन घेऊ या गोष्टीचं. मी सगळं संपवून आलीये. आता कोणालाच काहीच काळजी करायची गरज नाही. अगं मयू आत्या खरंच तू नको विचार करू या गोष्टीचा. जे व्हायचं ते झालं. मी ठीक आहे. बिचारी मयू, हे सगळं माझ्यामुळेच होत आहे. आधीच इतकी टेन्शन्स आहेत घरात, त्यात हे एक ऍड ऑन. एकाच वेळी एवढी टेन्शन्स का येतात तेच कळत नाहीये मला तर. ऑफिस पण पूर्ण भरलंय, पार्लर मध्ये पण जागा नाहीये. आता हे उरलेलं रॉ मटेरियल कुठे ठेवायचं? सामान एक वेळ ऍडजस्ट होईल, पण एवढी मोठी ऑर्डर कंप्लीट कुठे करायची ते कळत नाहीये. घरात एवढं सगळं करणं इम्पॉसिबल आहे. ऑफिसमध्ये आपण सामान ठेवू शकत नाही. भाऊजी, आपल्याला ना मोठी जागा शोधावी लागेल, ती सुद्धा आजच्या आज. कारण पॅकचं मिक्सिंग करणं, पॅकेजिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे खूप मोठी जागा लागेल. हो, तुम्ही बघाल का जागा? वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. आजच्या आज मी जागा शोधून देतो, हवी तेवढी मोठी. ओके, टेन्शन घेऊ नका, मी लगेच कामाला लागतो. हो. हॅलो. हळूहळू. आणि शिल्पी, मी काय म्हणते, आज शुक्रवार आहे त्यामुळे मी कॉलेजमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टी ज्या करायच्या त्या कम्प्लीट करते कॉलेजमधल्या. आणि शनिवार रविवार सुट्टी, म्हणजे त्या 2 दिवसात ना काही करून आपल्याला ऑर्डर कम्प्लीट करावी लागेल शिल्पी. हो, या वीकेंडला ही ऑर्डर पूर्ण करायची म्हणजे करायची. दॅट्स इट. हो, पण हे कालच सांगायचं ना. सॉरी सर, मला खरं तर हे सगळं कालच सांगायचं होतं, पण तुम्हाला हे सांगण्याची मला संधीच मिळाली नाही. आणि मनात गिल्ट ठेवून मला या कॉलेजमध्ये शिकता आलं नसतं, म्हणून मी तुम्हाला इथे भेटायला आले. ठीक आहे, जे काय झालं ते मिसअंडरस्टँडिंगमुळे झालं आणि त्यात तुमची काही चूक नाही आहे, हे पटलंय मला. तरी यापुढे हे सगळं काही चालणार नाही. या कॉलेजचे काही नियम आहेत आणि ते सगळ्यांना पाळावेच लागतील. हो सर. सर, माझी अजून एक रिक्वेस्ट होती. अध्यक्ष सरांना यातलं प्लीज काही सांगू नका. ठीक आहे सर. जे काही ड्यूज आहेत ते मी भरते. त्याची काही गरज नाही आहे. उगाच प्रकरण वाढेल असं काय करू नका.
आणि यापुढे कोणत्याही कारणाने माझ्याकडे फेवर मागायला येऊ नका. या कॉलेजचे काही नियम आहेत ते ब्रेक करून मी कोणालाही फेवर करत नाही. सॉरी सर. आणि थँक्यू सुद्धा. येते मी. ठीक आहे. हळू. आदित्य रे, 2 एकावर असं खालनं पकड. जिग्नेश, अंदर काउंट करके देखो सब बॉक्सेस आए कि नहीं. येस येस, सब बॉक्स आई अच्छी. चला, म्हणजे अखेर 10,000 पॅक्स पूर्णपणे गाडीत भरले गेले आहेत. चल पांड्या, एक काम कर, तू टेम्पो बरोबर जा, मी आणि अश्विनी मागून येतो. मेनू भी आना था. दलजीत नको अरे, ऑलरेडी उशीर झालाय, 9 वाजलेत. आणि माझ्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ना कॉलेज नका मिस करू प्लीज. दलजीत, आणि तुला तर जावंच लागेल. माझं लीव्हचं ऍप्लिकेशन तुलाच सबमिट करायचंय ना. तुझी डोंट वरी, मैं देख लूंगा. चला आता टेम्पो सोडायचा का? नाही, एक महत्वाचं काम बाकी आहे. अश्विनी घे गाडीला हार. मी? अगं हो, तुझाच अधिकार आहे. आहेस कुठे तू? घे. हा, पूजा कर. घे घे. बाबा, नारळ वाढवा. अगं श्रेयसला दे. अहो नाही अश्विनी, हा नारळ आज तू वाढवायचा. ही तुझी सगळ्यात पहिली आणि इतकी मोठी कन्साइनमेंट, सो हा अधिकार आता तुझा. वाढवणार. एकदम करेक्ट. 3 cheers for अश्विनी. Hooray! मॅडम, तुम्हीच ते कॉन्ट्रॅक्ट नीट वाचा. त्यावरती असं सांगितलंय की आम्ही सांगितलेले टर्म्स अँड कंडिशनचं पालन केलं तरच तुमचं प्रोडक्ट एक्सेप्ट करू. आणि टर्म्स अँड कंडिशन अपडेट होत राहतात. ठीक आहे सर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझा कोर्स ना 2 आठवड्यात कंप्लीट होतोय. त्याच्यानंतर मला सर्टिफिकेट मिळेल. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मी तुम्हाला आणून देईन. नंतर तुम्ही आमचे प्रोडक्ट एक्सेप्ट कराल ना. हसताय काय? काय जोक मारला तिने? काय झालं? अहो, त्यांना बिझनेसच माहिती नाहीये. अहो मॅडम, तुमच्या सर्टिफिकेटने इथे काही होणार नाहीये. तुम्हाला सर्टिफाईड लॅबमध्ये तुमचं प्रोडक्ट टेस्टिंग करावं लागेल आणि ते मार्केटमध्ये आणण्यासाठी लायसन लागतो, ते मिळवावं लागेल. त्याला प्रोडक्ट सर्टिफिकेट म्हणतात. मी त्याच्याबद्दल बोलतोय. सॉरी सर, आम्हाला ना यातलं काहीच माहित नव्हतं. खरंच सॉरी. मॅडम, आम्हाला तुमचं प्रोडक्ट घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट आम्हीच तुम्हाला ॲडव्हान्स दिले आहेत. आमचे पैसे अडकले आहेत. तुम्ही सर्टिफिकेशन घेऊन या, आम्ही तुमचं प्रोडक्ट एक्सेप्ट करतो. चालेल. लेकिन सच में ये वाली असाइनमेंट बहुत डिफिकल्ट थी. करेक्ट छे. ए, तू ना काय पण पाट्या टाकतोस. त्याला याने काही नाही केलंस तर मी सांगतो तुला. माझ्या जिग्नेश बद्दल तू असं बोलू नको. ए, मारी मजाक नहीं करवानो. मैंने और डेजी ने साथ में ग्रुप स्टडी किया था, सो हमारा असाइनमेंट भी सेम था. हाँ, वैसे भी तुम दोनों दा दिल भी एक है ना.
डेजी ने बोल दिया तो बोल दिया. अश्विनीचं सौंदर्य प्रसाधन नाकारलं गेलंय. क्या बोली तू? कुछ समझ नहीं होता, फिर से बोल. रंजीत, अरे अश्विनी का कंसाइनमेंट रिजेक्ट कर दिया है. अरे पण एवढं चांगलं प्रोडक्ट का रिजेक्ट झालं? ते अडून बसले की प्रमाणपत्र आणून द्या. क्या प्रमाण? सर्टिफिकेट. अरे ये फेयर नहीं है यारो. ए आदि, चल उधर जाके ना बवाल मचाते और सालों से पूछते हैं कि इतनी बड़ी कंसाइनमेंट कैसे रिजेक्ट कर दी. डीजे, चल तू चल. ऐकून अश्विनी आणि श्रेयस अंकलचं ना यावरती कन्फर्म बोलणं झालं असेल 100%. आपण ना एक काम करूया, आपण लेक्चरला जाऊया आणि एके सरांशी बोलूया. आपण तिकडे जाऊन काही करण्यापेक्षा नाही ते बेटर असेल. अरे यार आदि तू. डीजे शांत, मी जे बोलतोय ते करेक्ट आहे. आपण एके सरांची हेल्प घेऊ. बरं, मी सर्टिफिकेटसाठी फॉर्म भरलाय, पण रजिस्ट्रेशन फी, ऑडिट चार्जेस आणि सर्टिफिकेट फी हे सगळं मिळून 10,000 रुपये खर्च येतोय. आत्या, पण या सगळ्या प्रोसेसला 1 महिना लागेल दाखवते. ओके 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 ओके. शिल्पी, हे तांबे साहेबांनी एक नंबर दिला, त्यांचे परिचित आहे त्या सर्टिफिकेट ऑफिसमध्ये. बघ बरं, त्यांच्याशी बोल जरा. नंबर आहे. हॅलो. हा, मला एका ब्युटी प्रोडक्टच्या सर्टिफिकेशन बद्दल बोलायचं होतं. आता बोलू शकतो आपण? थँक्यू. ऍक्च्युली आम्हाला FDMचं सर्टिफिकेट हवंय. तर ह्याचं कसं, म्हणजे कसं आहे प्रोसिजर? ओके, ऑनलाईन होऊ शकतं. ओ अरे बापरे. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. काय म्हटलं? बाबा ओ, त्यांचे नातेवाईक काहीतरी चेन्नईला आहेत आणि ते लोक आपला सेटअप बघायला इकडे येणार इन्स्पेक्शनसाठी, आणि आधी आपल्याला सर्टिफिकेशनसाठी तिकडे जावं लागेल. सो या सगळ्यामध्ये एकतर खर्चही खूप लागेल आणि या सगळ्या प्रोसिजरला वेळ सुद्धा तेवढाच लागणार आहे. सो हे काय मला वाटत नाही वर्क होईल. अगं अश्विनी, आमचा पंप्याचा मित्र आहे ना, तो हेच काम करतो. त्याने बघ त्याचा नंबर आणि ऍड्रेस दिलाय. बघू सावंत काकू. हैदराबादचा ऍड्रेस आहे. काय कसं करायचं आता? मिळाला. बबन पांडे, ह्या तुमचीच वाट बघत होतो. मला पण एक पत्ता मिळाला. आता तू काय चेन्नई, हैदराबाद की दिल्लीहून आणलायस? दिल्ली वगैरे नाही, मुंबईतलाच पत्ता आहे. हो वहिनी, त्यांना आपल्याला एक सॅम्पल द्यावं लागेल. मग ते त्याचं टेस्टिंग करणार आणि त्याच्यानंतर आपलं सर्टिफिकेट मिळणार. मयू, हा पत्ता घे, लवकर कर. बघ बरं. बबन काका बरोबर बोलतोय. 3 दिवसात टेस्टिंग होईल, कारण त्यांच्याकडे एक्सप्रेसची प्रोसेस आहे. फक्त रजिस्ट्रेशन साठी 25,000 लागतील. हा, ते होतील मॅनेज, त्याची काळजी नको करूस. अहो पण 25,000? अरे यार, आता काय झालं? सर्टिफिकेट मिळायला 6 महिने लागणार आहेत. आपले प्रोडक्ट तर 3 महिन्यात एक्सपायर होऊन जातील. तेच तर, काय करायचं मग आता? हे सर्टिफिकेशन नाही मिळालं की खोकी हे सगळं प्रॉडक्ट कसं फुकट जाईल ना. अश्विनी, तू काय काळजी करू नको, आपण सगळे मिळून प्रॉडक्ट्स विकूयात. सावंत काकू काय बोलताय? आपण काय फिजिकली लोकांना जाऊन विकणार? 10,000 प्रोडक्ट्स आहेत, हे कसं शक्य आहे? मयुरी, हे खूप नॉर्मल आहे. असं एक्सपोर्ट्स वगैरे मध्ये असे कन्साइनमेंट कॅन्सल होतात. अरे हे त्यांच्यासाठी नॉर्मल असेल, आमच्यासाठी नाहीये रे. किती खर्च झालाय. आता त्या प्रोडक्टचं काय करायचं ना तेही समजत नाहीये. सिंपल आहे, एक्झिबिशन लावायचं. पण लोक अशी प्रोडक्ट्स घेतात का? हो, का नाही घेणार? आता मला सांग, 150 रुपयाचा फेस पॅक जर 100 रुपयाला भेटत असेल तर कोण नाही घेणार? हे बघ, अशा एक्झिबिशन मध्ये हे जे घड्याळ बघतेस ना, हे 10,000 रुपयांचं आहे. अशाच एका एक्झिबिशन मध्ये मी फक्त 3,000 रुपयांमध्ये घेतलं. ते सोड, हा ब्रँडेड टी शर्ट 3,000 रुपयांचा होता. अशाच एका एक्झिबिशन मध्ये मी फक्त 1,000 रुपयाला घेतलाय. वा सागर, म्हणजे तू रस्ते कमाल सस्ते मध्ये आणतोस आणि आमच्यासमोर शायनिंग मारतोस. बघ ना, आणि आम्हाला सांगायचा मामाने दुबई वरून पाठवलंय, बाबांनी USA वरून मागवलंय. ए, तुम्ही माझी मजा काय घेताय? मी ते तुमची मदत करायला आलोय ना. आणि ते
एक्झिबिशन ऑर्गनाईज करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची लिस्ट घेऊन आलोय, त्याचं काही नाही तुम्हाला. अरे मी तुला त्यासाठी बोलवलंच नव्हतं. आईच्या सर्टिफिकेशन मध्ये ना काहीतरी तुझ्या बाबांची हेल्प होईल हे विचारत होते मी. अगं हो, मी बोललो बाबांशी, पण त्यांना अशी मदत नाही करता येणार. आणि तुला जरी डीलर्सची लिस्ट नको असेल तर मग ठीक आहे. नाही दे ती लिस्ट, म्हणजे प्लॅन ए नाही वर झाला तर हा प्लॅन बी म्हणून तरी असू दे. मग मी तुला फॉरवर्ड करून ठेवतो. हा डन. दुसरं कोणी धडपडण्याच्या आधी तू धडपडशील. खाली न बघता चालायची सवय आहे तुला. झालं यांचं सुरू. इकडे माझी तुम्हाला चहा द्यायची धडपड आणि तुमचं आपलं दुसरंच काहीतरी सुरू. अगं तुझ्या माझ्या प्रश्नापेक्षा प्रश्न आहे बॉक्सेस विकण्याचा. हे सगळं गळ्यात येऊन पडलंय. आधी हे सगळं बनवायचं आटापिटा, आता हे विकायचं आटापिटा. अश्विनीच्या पाठचं टेन्शन मात्र काही जात नाही हो. हो ना. नाही, प्रश्न हे बॉक्सेस हलण्याचा नाहीये. प्रश्न आहे योग्य ठिकाणी जाण्याचा. तर मुलांची सगळी मेहनत पाण्यात जायची ग. शुभ बोला हो. नुकसान होईल असं नका बोलू. माझे उपवास चालू आहेत ना, तोच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवेल. परमेश्वरा मार्ग दाखव रे. आले मी. अरे बापरे, कसं जायचं. अश्विनी, तुम्ही पुन्हा आलात? सॉरी सर, लक्षात आहे माझ्या, तुम्ही मला सांगितलं होतं की यापुढे कोणताही फेवर मिळणार नाही. खरंच सॉरी. अश्विनी थांबा, पण हा फेवर नाहीच आहे. एका चांगल्या प्रोडक्टला माझ्या लॅबमधून सर्टिफिकेट मिळायला पाहिजे आणि त्याचा माझ्या इथल्या पोझिशनशी काहीही संबंध नाही. सर, म्हणजे सर्टिफिकेट मिळू शकेल? व्हाय नॉट. थँक्यू सो मच सर. सर, या फील्डमध्ये माझा जितका अनुभव आहे त्यावरून मी हे सांगू शकतो की हे एक उत्तम प्रोडक्ट आहे. अर्थात माझ्या मताने काहीच होणार नाही, कारण सर्टिफिकेट तर हवंच आणि त्यासाठी ह्या प्रोडक्टचं टेस्टिंग होणं गरजेचं आहे. अश्विनी, तू आजच फॉर्म भरून टाक. पण रिपोर्ट यायला 2 दिवस लागतात. ठीक आहे सर, मी आजच हे काम करते. अश्विनी, आता तरी तुझं टेन्शन गेलं ना? ह्या टेन्शनमुळे अश्विनीने पहिल्यांदा चुकीचं उत्तर दिलं. सर खरंच थँक्स. तुम्ही ना मला मोठ्या प्रॉब्लेममधनं वाचवलंय. मी ते ऑफिसर सुनील आहेत त्यांना फोन करून सांगते की 2 दिवसात तुमच्या टेबलवर सर्टिफिकेट असेल म्हणून. दोन मिनिटं एवढं करते आणि सगळं देते. जिनी काम कर, तू आतमधला फेस पॅक घेऊन येशील का? आले. हा, एकच मिनिट. अरे देवा. अहो अजून किती वेळ? तिकडचे बॉक्स उचलते मी की झालं. सॉरी. हा, एकतर इथे बसायला पण जागा नाहीये. मी जाते, मला एका ठिकाणी पोहोचायचं आहे. तुमचा पसारा आवरून झाला की मला कॉल करा, मग मी येते. ऐका ना. हो मॅडम, हे घे अश्विनी. नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्या निघून गेल्यात. अश्विनी, आज ही 5वी क्लायंट निघून गेली आहे. आता ही अजून त्या 5 क्लायंटना सांगणार. ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायला हवं ग. आता याच्यावर ना एकच उपाय आहे जेनी. मला हे असं मध्येच उपवास सोडणं नाही पडत बाबा. आजी, अगं त्या पुस्तकात सगळ्या गोष्टींचे तोडगे आहेत ना. तुझा विश्वास आहे तर त्याच्यातच शोधणं सोल्युशन. काय प्रॉब्लेम आहे? उपवास सुरू केलेल्या व्यक्तीला ते पूर्ण करणं जर शक्य नसेल तर त्याच्या जवळच्या व्यक्तीने ते उपवास पूर्ण करायचे. हे बेस्ट आहे. हा उपाय खूप छान आहे. आई, मी करते उपवास. तसंही तुम्ही हे उपवास माझ्यासाठीच केले होते ना. मी पण उपवास करू शकते. हा, आणि प्लीज आता हे सांगू नका कोणी की मी प्रेग्नंट आहे, मी कसा उपवास करणार वगैरे. मी करू शकते. नाही शिल्पी, तुला झेपणार नाही. श्रेयसचं ऐकत चल तू. त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आपण सगळे एक दिवस उपवास करूया. बेस्ट आहे. चालेल. उद्या मी उपवास करेन. हा, परवा मी करतो. माझा नंबर? तू तिसरा. ओके. हे असं ना कोणाच्या लक्षात राहणार नाही. मी कॅलेंडरवर ना मार्क करते. यार, मला लेफ्ट आउट वाटतंय आता.
नाही करेक्ट आहे करेक्ट आहे. आता सगळं कसं ना छान होतंय, सगळं व्यवस्थित होईल. अहो उद्या तुम्ही आणि भाऊजी सगळीकडनं कार्टन कलेक्ट करून ऑफिसमध्ये जाल का? मी ना सर्टिफिकेट घेऊन डिरेक्ट तिथेच येईन. ठीक डन. सगळं व्यवस्थित होईल. देवा परमेश्वर असाच पाठीशी राहा. सर्टिफिकेट नाही मिळालं तर वांदे आहेत. एवढी मोठी ऑर्डर काय करायचं? ये टेम्पो कुठे गेला? तू ओरडू नको सांगितलं ना. करतो मी, फोन करतोय, शांत राहा. हो तुम्ही दोघं काळजी करू नका. हे फक्त बॉक्सेस ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचवा. मी सर्टिफिकेट घेऊन तिकडे पोहोचते. हे त्यांनी सांभाळून जा. हो बाबा. अरे फोन लावला दिला. लावतोय ना वेळेवर. सर स्टुडंटच्या प्रेझेंटेशनच्या फाईल्स सगळ्या मी मागवलेत. तुम्ही एकदा प्लीज सही करून. मे आय कम इन सर? येस प्लीज कम इन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर तुम्ही मला सर्टिफिकेट घ्यायला बोलावलं होतं ना? हो घ्या ना, तयारच आहे. हे तुम्ही बनवलेल्या प्रॉडक्टचं सर्टिफिकेशन आहे ना? हो सर. मग या प्रॉडक्टवर तुमचं नाव कसं? या प्रॉडक्टचा IP कॉलेजच्या नावावर असायला हवा. सॉरी सर, पण मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते. या प्रॉडक्टच्या कामासाठी तुम्ही कॉलेजच्या फॅसिलिटीचा उपयोग केला आहे. पण सर या प्रोडक्टची संकल्पना तर अश्विनीची आहे. एक मिनिट, माझं अजून बोलणं संपलं नाही आहे. अहो या प्रॉडक्टला जरी सर्टिफिकेशन तुमच्या लॅबमधून मिळत असलं तरी इथे कॉलेजमध्ये प्रिन्सिपल तुम्ही आहात आणि मी या कॉलेजचा ट्रस्टी आहे. त्यामुळे या प्रॉडक्ट बाबतीत सगळ्या टर्म्स अँड कंडिशन मी ठरवणार, तुम्ही नाही. अश्विनी, तुम्ही एक बिझनेस वुमन आहात. मला माहीत आहे तुमच्याकडे 10,000 प्रॉडक्टचा स्टॉक पडून आहे आणि तो जर पुढे जावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सर्टिफिकेटची गरज आहे. पण तुम्हाला हे सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्हाला प्रॉडक्टचा IP आम्हाला द्यावा लागेल. नाहीतर ही सगळी क्वांटिटी तुमच्याचकडे ठेवा. तसंही पुढच्या 3 महिन्यात एक्सपायर होणार आहे. मी अज्युम करतो की तुम्हाला बिझनेस समजतो, त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या. सर पण हे प्रोडक्ट त्यांनी कॉलेज प्रिमायसेसमध्ये बनवलंय, याचा काय पुरावा आहे? पुरावे उभे करायला कितीही करता येतील. त्या दिवशी तो पिऊन ज्याने लॅब बंद केले नाही म्हणून तुमचे प्रिन्सिपल ओरडले, किंवा यांचे क्लासमेट्स, यांच्याकडनं सगळं वधून घेऊ शकतो मी. यांनी कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये पर्सनल काम केलं आहे. म्हणजे सर तुमच्याकडे रिटर्नमध्ये काहीच पुरावा नाही, आणि तुमच्याकडे रिटर्नमध्ये काही पुरावा नसेल तर तुम्ही असं प्रेशर आणू शकत नाही. तुम्हाला खरंच असं वाटतंय की मला रिटर्न प्रूफची गरज आहे? मिसेस वाघमारे, भ्रष्टाचार बंद करा. भ्रष्टाचार बंद करा. खोटेपणा दूर करा. सत्याची कास धरा. खोटेपणा दूर करा. सत्याची कास धरा. खोटेपणा दूर करा. सत्याची कास धरा. बंद करा. भ्रष्टाचार बंद करा. भ्रष्टाचार बंद करा. सर बाहर आइए, हमें आपसे बात करनी है. 1 मिनिट सर. भ्रष्टाचार बंद करा. सर 2 मिनिट बाहेर या ना, मला बोलायचंय तुमच्याशी. सर प्लीज खाली उतरा ना. भ्रष्टाचार बंद करा. भ्रष्टाचार बंद करा. 2 मिनिटाचं काम आहे सर, प्लीज. भ्रष्टाचार बंद करा. आपकी तारीफ जितनी की जाए कम है. आपने जो प्रोडक्ट बनाया कमाल का है. हर्बल चीजों से इतना अच्छा पैक. थँक्स पंडित जी, तुम्हाला आमचं प्रोडक्ट आवडतंय ऐकून खूप छान वाटलं. सो नाऊ कार्टन्स आता तुमच्याकडे आम्ही पाठवू का? मिस वी आर रेडी टू शिप. जी जरूर. बस एक पूछना था. प्राइस का इश्यू है? नहीं, प्राइस पे इसका कोई बात नहीं, वो बराबर है. मेरा कहना यह था कि
आपके पास इस प्रोडक्ट के डिटेल तो होंगे ना? आपने लैब टेस्टिंग किया तो आपने उस प्रोडक्ट में कौन सी चीजें किस मात्रा में डाली उसका मुझे प्रमाण चाहिए. हा अश्विनी, तुझ्याकडे मेल असेल ना, मेल त्यांना फॉरवर्ड कर ना. मी सगळे डिटेल्स पाठवेन तुम्हाला, पण हे कशासाठी लागणार आहेत? क्या अश्विनी जी, ये जो प्रोडक्ट है ना वो आपके नाम पे है. अश्विनी जी, बुरा मत मानिए, मार्केट में आपका नाम नहीं है. अश्विनी ब्यूटी प्रोडक्ट की पहचान ये 10,000 पैक बिकने के बाद बनने वाली है. उसकी पूरी जिम्मेदारी मैं लेता हूं. लेकिन एक बात है, ये करने के लिए आपकी सहायता की मुझे जरूरत है. म्हणजे काय करायचंय आम्ही? अश्विनी जी, कुछ नहीं है, बस आपको एक पर्ची बनानी है और उस प्रोडक्ट में आपने क्या क्या डाला है उसकी मुझे लिस्ट देनी है. फिर मैं उस लेबल को हर बॉटल के पीछे लगा दूंगा. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय, पण कोणत्याही प्रोडक्टच्या मागे असं काही लिहिलेलं नसतं, मात्रा वगैरे, म्हणजे प्रमाण लिहिलेलं नसतं. म्हणजे फक्त इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात, तेही त्यांच्या मूळ स्वरूपात. देखिए अश्विनी जी, अगर ये 10,000 पैक बिक गए और फिर किसी कस्टमर ने मुझे पूछा तो मैं क्या बोलूंगा? अश्विनी, आय थिंक ही इज राईट. तू सेंड करून टाक. हा, मी पाठवेन तुम्हाला, पण मला थोडा विचार करायला वेळ हवाय. अरे अरे अरे, अब क्या सोचने की बात है? अभी तो आपने बोला था आप पूरा कार्टन मुझे देने के लिए रेडी है. हो, मीच बोलले होते, पण मी फोन करते ना तुम्हाला, नक्की करेन. चलेगा, कोई बात. धन्यवाद, निकलता हूं मैं.